दिव्यांगांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण एक अपडेट आहे। दिव्यांगांसाठी खुशखबर आहे। दिव्यांगांना आता एकूण 14 योजना एकाच जागी भेटणार आहेत। म्हणजे एकाच जागी तुम्हाला दिव्यांग लोकांना 14 योजनांचा लाभ घेता येणार आहे। हो, सरकारने आता नवीन पोर्टल चालू केलेला आहे। या पोर्टलचं नाव आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल। या पोर्टलवर जर तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे। तो फॉर्म जर तुम्ही भरला तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। तुम्हाला एकाच पोर्टलवर सर्व योजनांचा लाभ हा घेता येणार आहे। जवळजवळ 14 योजना यामध्ये आहेत। या 14 योजनांचा लाभ हा तुम्हाला घेता येणार आहे। तसेच 13,84,000 UDID कार्ड जी नोंदणी आहे ती नोंदणी या पोर्टलवर करण्यात आलेली आहे। ही आता पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे, परंतु तुम्हाला सेपरेट फॉर्म सुद्धा याचा भरायचा आहे। नेमकी अपडेट काय आहे, तुम्हाला कोणता ॲप हा अपडेट करायचा आहे किंवा तुम्हाला गुगलवरती कोणती वेबसाईट ही सर्च करायची आहे, त्यानुसार तुम्हाला हे पोर्टल मिळणार आहे। तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नेमकी या पोर्टलविषयी माहिती काय आहे, पोर्टल काय आहे, दिव्यांग व्यक्तींना या पोर्टलच्या मार्फत काय माहिती मिळणार आहे किंवा कोणत्या गोष्टींचा लाभ घेता येणार आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर नेमकं ही पोर्टल काय आहे, तुम्ही गुगलवरती तुम्हाला किंवा प्ले स्टोअरवरती तुम्हाला काय सर्च करायचं आहे, हे पोर्टल इन्स्टॉल कसं करायचं आहे तेच आता पाहूयात। तर बघा, तुम्हाला गुगलवरती जायचं आहे। गुगलवरती तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टल असं सर्च करायचं आहे। त्यावरती पहिली वेबसाईट येते दिव्यांग सहाय्यक पोर्टल। या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर असं तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे। यामध्ये बघा काय दिलेलं आहे, त्यामध्ये 14 योजनांचा लाभ दिलेला आहे। म्हणजे दिव्यांग व्यक्ती या पोर्टलवरती जर नोंदणी केली दिव्यांग व्यक्तींनी तर 14 योजनांचा एकसाथ लाभ घेता येणार आहेत। म्हणजे 14 योजना कोणत्या, तर दिव्यांगांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ हा घेता येणार आहे। त्यानंतर 13,84,000 UDID नोंदणीकृत इथे केलेले आहेत। आता अतिशय महत्त्वाचा अपडेट म्हणजे जरी या UDID इतर नोंदणीकृत केल्या असल्या तरी तुम्हाला एक सेपरेट फॉर्म भरायचा आहे, तरच तुम्हाला या 14 योजनांचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे नोंदणी तुमची फर्स्ट नोंदणी त्यांच्याकडून झालेली आहे, परंतु तुम्हाला तुमची स्वतःची ओन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे। फॉर्म कसा आहे पुढे मी दाखवणार आहे। त्यानंतर 1038 नोंदणीकृत संस्था यावरती आहेत। बघा, अतिशय महत्त्वपूर्ण हे जे पोर्टल आहे ते दिव्यांगांसाठी आहे। काय दिलेले आहे बघा, नोंदणीकृत जे दिव्यांग आहेत ती दिव्यांग नागरिकांसाठी कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करू शकतात। म्हणजे जे मी तुम्हाला आता म्हटलं फॉर्म आपण पुढे भरणार आहोत, त्या अर्ज करू शकतात आणि त्यानंतरच त्यांना हा लाभ मिळणार आहे। तर पुढे काय आहे बघूयात। आता दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे काय काय दिलेलं आहे बघा। दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेली एक खिडकी प्रणाली म्हणजेच विंडो प्रणाली, सिंगल विंडो आहे, डिजिटल व्यासपीठ आहे। या पोर्टलद्वारे पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतो। या पोर्टलचा मुख्य उद्देश दिव्यांगांना शासकीय कल्याणकारी सेवा सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, त्याद्वारे त्यांचे सक्षमीकरण करणे हाच आहे। तर बघा, अतिशय महत्त्वाचं दिव्यांग पोर्टल नेमकं काय आहे ते सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा, दिव्यांगांसाठी सामाजिक सुरक्षेसाठी विवाह प्रोत्साहन योजना ही पुढे दिलेलं आहे। म्हणजे अशा बऱ्याच योजना आहेत, 14 योजना आहेत। विवाह प्रोत्साहन असेल किंवा मोफत सायकल असेल किंवा मोफत फिरती गाडी योजना असेल, या सर्व योजना आहेत ती योजना या पोर्टलवरती मिळणार आहेत। त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे। म्हणजे तुमची नोंदणी तर ऑलरेडी झालेली आहे। मी तुम्हाला 13,84,000 जी संख्या सांगितली UDIDची नोंदणी केलेली आहे, परंतु तुमच्याकडून नोंदणी म्हणून तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म अशा पद्धतीचा फॉर्म आहे। परंतु इतकी अजून माहिती नाही की आत्ता जस्ट ही पोर्टल आलेला आहे, त्यामुळे फॉर्म नेमका कसा भरायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत। हा फॉर्म अशा पद्धतीचा असणार आहे, तो पुढच्या व्हिडिओमधून आपण डिटेलमध्ये
पाहणार आहोत की नेमका हा फॉर्म कसा भरायचा. जर हा फॉर्म तुम्ही भरला तर तुम्हाला 14 योजनांचा लाभ हा एकाच पोर्टलवरून घेता येणार आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा. तुम्हाला एखादा प्रश्न डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.